स्वर्गीय मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर एका माथेफिरूने रंग टाकला आणि विटंबना केल्यानंतर आता या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। ठाकरेंच्या शिवसेनेच्या वतीने हे सुशोभीकरण केलं जाईल तर या पुतळ्याची डागडुजी आणि पुन्हा पॉलिश करून नूतनीकरण केलं जाईल। या पुतळ्यासाठी स्वतंत्र सीसीटीव्ही देखील बसवण्यात येणार आहे आणि याच संदर्भात ठाकरेंच्या शिवसेनेचे स्थानिक शाखा प्रमुख अजित कदम आणि शिल्पकार विक्रांत मांजरेकर यांच्यासोबत संवाद साधलाय। आमचे प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी पाहूया। सध्या आपण आहोत शिवाजी पार्क मैदान येथील स्वर्गीय मीनाताई ठाकरे पुतळ्याजवळ। सध्या या पुतळ्याचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। एकंदर ज्या प्रकारे माथे फिरून रंग उडवून या पुतळ्याची काहीशी विटंबना केली होती, मात्र त्यानंतर कुठेतरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून या संपूर्ण पुतळ्याचं सध्या याचं सुशोभीकरण केलं जाणार आहे। सध्या माझ्यासोबत आहे शाखा प्रमुख, इथे स्थानिक शाखा प्रमुख अजित कदम। सर, खूप सारं स्वागत। एकंदर या पुतळ्याची सध्या सुशोभीकरण केलं जाणार आहे। कशा प्रकारे याचं प्लॅनिंग आहे, कशा प्रकारे केलं जाणार आहे, काही काय याच्यामध्ये बदल होणार आहेत? दोन गोष्टी होईल, एक सुशोभीकरण आणि नूतनीकरण होईल। नूतनीकरणासाठी इकडच्या मीनाताई ठाकरे स्मृती समितीच्या विशाखा राऊत, आमदार सदासर्व महेश सावंत आणि खासदार अनिल देसाई हे बसून कसं करायचं आहे सुशोभीकरण त्यावर चर्चा करतील आणि यापुढे असं घटना घडणार नाही त्याची प्रिकॉशन घेऊन ते करतील। तुम्हाला म्हणाल ना, ती जी समिती एकत्र बसेल ती छतासाठी आणि पुढे कसं अजून चांगलं दिसेल त्याच्याबद्दल विचार करून त्याची हे करणार। हा पुतळा प्रथम म्हणजे पंचधातूचा आहे। हां, त्याला तसं काही डॅमेज होत नाही, म्हणजे हे केल्याशिवाय मारल्याशिवाय। फक्त आता याच्यावर कलर पडला आहे, तो कलर आतमध्ये काही भागात तो घुसलेला आहे, त्यामुळे तो डाग राहिलेले आहेत, तर त्याच्यासाठी तो पॉलिश करणं गरजेचं आहे। आणि काल जेव्हा ही घटना घडली तेव्हा मला या स्मारक समितीच्या प्रमुख आहेत विशाखाताई राऊत, त्यांनी फोन केला आणि सांगितलं की ये ताबडतोब आणि ते काय करायचं ते करून घे। आणि तशा पद्धतीने मी काम सुरू केलेलं आहे। पहिलं ते लॅकर वगैरे कोटिंग असतो तो काढून घेतो आहे, केमिकलनी प्रोसेसनी चालू आहे आणि त्याच्यानंतर बफिंग करणार, ते फिनिशिंग होणार, बफिंग होणार, तर 2 दिवस अपेक्षित आहे। पडदे लावून सध्या झाकलेला आहे ते पुन्हा काढून हा पुन्हा इथल्या नागरिकांसाठी इथल्या परिसरामध्ये हा पुन्हा तसा दिसणार येणार आहे। कॅमेरा सुनील वर्मासह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई। तर मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्याची विटंबना प्रकरणी आरोपी उपेंद्र पावसकरला पोलीस कोठडी सुनावण्यात आली। आरोपीला 20 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। झालेला प्रकार जो आहे अतिशय दुर्दैवी आहे, निंदनीय आहे। कारण अशा प्रकारे माँसाहेबांच्या पुतळ्यावर रंग टाकणे हे दुर्दैवी प्रकार आहे। त्याला कुणी पाठीशी घालता कामा नये, त्याच्यावर कठोर कारवाई तर होईलच, परंतु यामध्ये राजकारण करण्याची जी काही तयारी काही लोकांची होती ती त्याचं नाव आहे पावसकर, त्याच्या स्पष्टीकरणामुळे हाणून पाडलेली आहे। पंतप्रधान मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छेवरून आता एकनाथ शिंदे यांच्यावर हल्लाबोल करण्यात आला। शिंदेंनी जाहिरातीतून मोदींबद्दलची आत्मीयता दाखवली। अख्खी पान जाहिरात याआधी कधी पाहिली नव्हती असं शरद पवारांनी म्हटलं। जाहिरातीमध्ये बाळासाहेबांचा फोटो नखा एवढाही नाही असं राऊतांनी म्हणत देखील हल्लाबोल केला। जाहिरात मिळाली तर त्याच्याबद्दलचा आनंद असतो, जे स्वतः फेरफार चालू होतं हे कधी पाहिलं नव्हतं, पण शिंदे साहेबांनी त्याच्याबद्दलची आत्मीयता दाखवली। तुम्ही ज्या मेंढ्यांच्या जाहिरातीचं कॅम्पेन करताय, म्हणजे त्यांचे नेते नरेंद्र मोदी आहेत, बाळासाहेब ठाकरे नाहीत ना। बाळासाहेब ठाकरेंचा फोटो नखा एवढा पण नाही। बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंच्या बाजूला तुम्ही शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचा फोटो लावता, ही कोणती नवीन पद्धत आणली तुम्ही? लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।